तर बघा, आजच्या हरिपाठाला खूप सुंदर अशी वेगळीच अनुभूती आली. इतकं सुंदर असं छान घर आणि आजूबाजूला ही सगळी झाडं. हे शहरात तर हे दृश्य खूप दुर्मिळच होऊन गेले. आणि दररोज सकाळी उठल्या उठल्या सूर्याचं दर्शन होतंय. त्या सूर्याच्या किरणांपासून जी ऊर्जा मिळते, म्हणजे या निसर्गाकडे आपण उघड्या डोळ्यानं कधी बघतच नाही. म्हणजे निसर्गात का नाही कायम आनंदाची उधळण चाललेली आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही बघा, ह्यातलं कुठलंही झाड बघा, ते आनंदी आहे. त्या प्रत्येकाचं पान बघा, फुल बघा, आणि हे निसर्ग आपल्याला सतत शिकवत असते, सतत शिकवत असते आनंदी राहायला. आणि सद्गुरूंनी सुद्धा जे ज्ञान दिलं की नाही आपल्याला, निसर्ग नियमावर आधारित सद्गुरूंनी 70-75 वर्षापूर्वी हे जीवनविद्येचं तत्वज्ञान मांडलं. ते 2024ला पण लागू आहे आणि ते 3024ला पण लागू असणार आहे. कारण ते निसर्ग नियमांवर आधारलेलं आहे. लक्षात घ्या, निसर्गाचे नियम कधी बदलत नाहीत. कितीतरी गोष्टी आपल्याला निसर्ग सांगत असतोय आणि शिकवत असते. आणि सतत बघा बदल आहे, आणि ते बदल बघण्यात आपल्याला आनंद आहे. म्हणजे एखादं झाड किंवा एखादं आता हे पीक केलंय, ही दररोज दिवसेंदिवस जे त्याची वाढ होत असते, किंवा एखादं लहान मूल ते मोठं होत असताना सुद्धा जे बदल होत असते, आणि ते बदल बघण्यात आपल्याला आनंद मिळत असते. लक्षात घ्या. आणि आनंद आपल्याला का होतोय, तेव्हा आनंद हे आपल्या आतमध्येच आहे. आणि कुठलाही दिवस म्हणजे शुभ किंवा अशुभ काही नाहीच आहे. तुम्ही बघा की जनरली तुम्ही दिवसाकडे बघितला, निसर्गात कुठे काय बदल असतोय किंवा शुभ आहे अशुभ आहे असं निसर्ग कधी काय सांगतोय काय, किंवा काय भेदभाव निसर्ग करतोय काय? तर निसर्गाचे हे नियम सर्वांसाठी सारखे आहेत. आणि कित्येक अशा कितीतरी गोष्टी आपल्याला या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये शिकता येतात. आणि ते आपण शिकण्याचा प्रयत्न सातत्यानं ठेवला पाहिजे. आणि सद्गुरू आपल्याला हे सतत सांगत असतात की निसर्ग नियम पाळा. तुम्ही माणसानं बनवलेलं नियमातनं चुकू शकाल, पण निसर्ग नियमातनं तुम्ही सुटू शकत नाही, चुकू शकत नाही. आणि जसं मी परवा तुम्हाला सांगितलं की कुठलंही काम चार भिंतीच्या आत राहून जरी तुम्ही चुकीचं काम करत असला, तरी 5 कॅमेरे हे सतत तुमच्यावर लावलेलेच आहेत. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे जे 5 पंचमहाभूत आहेत, ह्यांना साक्षी ठेवूनच आपण कुठलंही कृत्य करत असतोय. आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कृत्याची नोंद घेतली जाते. मग ते कृत्य हातानं करा किंवा ते मनानं करा, तुम्ही विचार जरी एखादा केला तरी त्या विचारांच्या लहरी ह्या ब्रह्मांडात जातच असतात, आणि ते तुमच्या जीवनात काम करतच असतात. म्हणून सातत्यानं तुम्ही शुभ विचार करायला पाहिजे, शुभ बोलायला पाहिजे, आणि शुभ कृती करायला पाहिजे. आणि खरं तर आज आपण ज्यांच्या घरी हरिपाठाला आलेलो आहोत, त्यांनी कार्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, सद्गुरू कार्यात तुम्ही जेवढं सातत्य ठेवता, तेवढं तुम्हाला जीवनात चांगलं चांगलं परिणाम म्हणजे तुम्हाला अनुभवायला येतात. म्हणजे मुलं चांगली घडतील, घरात चांगलं आनंदी वातावरण राहील. आणि कालचा बालसंस्कार वर्ग कालिकाताईने आणि संपदाताईने खूप सुंदर पद्धतीने 40 मुलांना त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं हे झालं. आणि ते 40ची 100 कधी होतील सांगताच येणार नाही, लगेचच होतील. म्हणजे बेडकमध्ये 500 पण होतील, हॉल कमी पडेल. साहेबांनी पलीकडची जागा घेतलेलीच आहे हॉल बांधायला. आणि टाळ्या वाजवून त्यांचं एकदा पहिल्यांदा, कारण ही संस्कारक्षम पिढी घडणं हे आत्ताच्या ह्याच्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज झालेलं आहे ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये. म्हणजे खूप मी सकाळीच जरा असं थोडंसं चिंतन करत होतो की ह्या मुलांना घडवण्यासाठी खरं तर आपण काय केलं पाहिजे. आणि पूर्वीचा आमचा काळ होता, त्यावेळची परिस्थिती कशी होती, आणि काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे, चेंज केला पाहिजे. तुम्ही शेती, उद्योग, व्यवसाय काही केला तरी आर्थिक उन्नती सगळ्यांची झालीच पाहिजे. लक्षात घ्या. आणि जाहिरातीचा जमाना आहे. तुम्ही जे काय करायलाय, शेती करत असा, उद्योग करत असा, व्यवसाय करत असा, तुमचं खणखणीत नाणं बाजारात वाजवून तुम्हाला विकता आलं पाहिजे. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी धमाका केला. आत्ता तरी ते कोल्ड्रिंकचं पेव जरा कमी झालंय, पण एक काळ होता तुम्हाला सांगायचं, कोल्ड्रिंक कंपन्यांनी फार सगळं, म्हणजे तुम्ही जर टीव्ही बघत असला, पूर्वीच्या काळी एक अँटिना असायचा, सिग्नल यायचं नाहीत. आमच्या लहानपणीचं सगळं लग्न कार्यात सुद्धा, म्हणजे 1 बाटली आणि 2 स्ट्रा. म्हणजे इथं बसलेल्या सगळ्यांचा अल्बम जर बघितला तर प्रत्येकाच्या अल्बम मध्ये ते तुम्हाला सापडणारच. ते आमच्या काय नव्हतं केले काय तुम्हाला आता परत चान्स नंबर 1 होती. मग मला सांगायचं काय आहे, परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपनीने सगळा बाजार कॅप्चर करून टाकला. आम्हाला आमची सोलकडी जगभरात पोहोचवता आली नाही.
आम्हाला आमचं लिंबू सरबत जगभरात पोहोचवता आलं नाही, आम्हाला आमचा उसाचा रस जगभरात पोहोचवता आला नाही, आम्हाला आमचं ताक जगभरात पोहोचवता आलं नाही, आम्हाला आमची लस्सी जगभरात पोहोचवता आली नाही. कारण ह्या पोरांना, ही जी लहान पोरं आहेत, ह्यांना कधीही आम्ही उद्योग व्यवसायाची कौशल्य देऊ शकलो नाही लहानपणापासून आतापर्यंत. म्हणजे काय त्या कोल्ड्रिंक कंपन्यांच्या जाहिराती होत्या. मी टीव्ही ज्यावेळी बघत होतो त्यावेळी बघा, कुछ तो तूफानी करते है, डर के आगे. हे काय बहीण पाठ करायला सांगितलं तर काय शाळेत शिकवलं तर किती वर्षापूर्वी बघितलेली जाहिरात होती, जशीच्या तशी. मग एखादी कविता म्हण म्हटलं, एखादा बेचा पाडा म्हण म्हटलं तर लवकर आठवत नाही, पण आपलं प्रोडक्ट 30 सेकंदात लोकांपर्यंत कसं पोचवायचं बघा तुम्ही लक्ष द्या. ह्या सगळ्या पोरांपर्यंत त्यांनी त्यांचं प्रोडक्ट 5-10 सेकंदात पोचवलं पूर्ण जगभरात. तुम्ही जरा विचार करायला पाहिजे ह्याच्यावर. काय ही कौशल्य आहेत, ही स्किल आहेत, आणि ही कौशल्य पोरांना आली पाहिजेत. लक्षात घ्या, ही कौशल्य पोरांना आली पाहिजेत. म्हणजे एक काळ होता, म्हणजे ते रविवारी संध्याकाळी 4 वाजता पिक्चर लागायचा, थरथराट, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अशी बनवा बनवी. आणि त्यावेळी बघा लाईफ बॉय हाय जहा, काय पुढं बघा. मग हे सगळं जे आहे की नाही, हे लहान मुलांना लहानपणापासून. आता पोरगं ऐकत नाही म्हणून पूर्वीच्या काळी आया काय करायच्या, पोरग्याला जवळ घेतलं की पोरगं रडायचं थांबायचं. आत्ता पोरगं रडालं की काय होते, मग हे कोण दिलं, आणि नंतर मग थोडस ह्याच्यापासून अलिप्त करण्यासाठी आता लगेच जाऊन तुम्ही पोरांच्या हातात मोबाईल काढून घेशील, पण ते मोबाईल काढून घेण्याबरोबर दुसरं काय तर त्याच्या हातात आपल्याला द्यायला पाहिजे. एखादं पुस्तक द्यायला पाहिजे, एखाद्या हरिपाठाला आणायला पाहिजे, एखाद्या व्याख्यानाला न्यायला पाहिजे, एखाद्या चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये ते